नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी। सोनसाखळी चोरटे पोलिसांच्या ताब्यात। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 1 मे 2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन भांबरे, समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली होती की तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघेही संशयितांनी 2 गुन्ह्याची कबुली दिली। या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी तब्बल 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय टेमकर, अविनाश देवरे, संदीप पवार, विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे, युवराज सहाणे व आदी कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडले। याबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनांक 1 मे रोजी सायंकाळी आमच्या डीबी पथकातील पोलीस अंमलदार भांबरे आणि वाजे यांना गोपनीय बातमीच्या आधारावरती सिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ 2 संशयित इसम असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी हजर झाले। त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली। त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी सर व डीबी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो। सदर इसमांची आम्ही चौकशी केली, त्यांची अंगझडती घेतली 2 पंचाच्या समक्ष। त्यातून जेल रोड परिसरात 2 चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। या संबंध गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुत संदीप कर्णिक साहेब, माननीय DCP मॅडम, त्याचप्रमाणे ACP सचिन बारी साहेब, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत गिरी साहेब व सर्व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार, त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे 2 चेन स्नॅचिंग हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत।